हे भाई हा प्रश्न आत्ताच्या या महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला गैरलागू आहे, परंतु यावर एवढंच मी सांगेन तुम्हाला, तो कोणत्याही पद्धतीच्या आचारसंहितेचा भंग नव्हता। त्याचं कारण स्पष्ट आहे। सगळ्या इलेक्शन कमिशननी अप्रूव्ड केलेल्या मशीन्सवर गडकरी साहेबांच्या सह सगळ्या उमेदवारांचे फोटो, त्यांचे चुनाव चिन्ह लागलेले होते। त्याचनंतर त्या जे इलेक्शन कमिशनचे जे सेंटर्स होते, ज्या ठिकाणी वोटिंग होतं, पोलिंग बूथ्स ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी देखील ठळक अक्षरामध्ये अशा पद्धतीच्या उमेदवारांचे फोटो आणि चुनाव चिन्ह लावण्यात आलेले होते। आम्ही जे काही लोकांच्या मदतीसाठी जे बूथ लावलेले होते त्यात आम्हाला अशाच पद्धतीच्या अपेक्षित होतं आणि आम्हीच नाही केलं हे, तर सगळ्या राजकीय पक्षांनी त्या पद्धतीचं काम केलेलं आहे। तुमच्यापैकीच काही आमच्या मित्रवर पत्रकारांनी काँग्रेसच्या बूथवर नेमकं काय होतं त्याची देखील माहिती दिलेली आहे, कदाचित तुम्ही पाहिली नसेल, परंतु तो निश्चितपणानं आदर्श आचारसंहितेचा भंग नाही, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो नाही। पण लक्षात घ्या, जोपर्यंत कोणत्याही बिमारीचा इलाज होत नाही तोपर्यंत शेवटच्या घटकेपर्यंत त्याच्या विरुद्ध लढावं लागेल। आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की शेवटी दुर्दैवानं भारतीय मानसिक अवस्थेचं जे राजकारण आहे ते अशा पद्धतीच्या भावनात्मक हिंदोड्यांवर चालत आलेलं आहे आणि आम्हाला अशा व्यवस्थेचाच इलाज करायचा आहे। त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत आमचं म्हणणं निश्चितपणानं मांडत राहू शकलो पाहिजे, त्याचा आम्ही प्रयत्न करतो।